क्रिया आणि प्रतिक्रिया हे दोन शब्द आपल्याला अगदी परिचयाचे आहेत आणि क्रियेलाच प्रतिक्रिया येते असंही मानलं जातं किंवा प्रतिक्रिया या शब्दात पण क्रिया आहेच. त्यामुळे जी एक क्रिया झाली त्याला त्याचा परिणाम स्वरूप किंवा त्याला ठरवून काहीतरी दिलेलं उत्तर, कधी कधी नियतीने दिलेलं उत्तर म्हणून प्रतिक्रिया असं मानलं जातं. पण मला आज असं सांगायचंय की क्रिया आणि थेट प्रतिक्रिया असं जर का झालं तर अनेकदा त्यात काही धोका असतो की नको ते होऊ शकेल. म्हणजे आपल्याला नेहमी जे सांगितलं जातं की कायम विचार करून वागावं, तर मग त्याला उत्तर काय असावं की कसं काय मग ते आपण सांभाळणार. तर महाभारताचं जे आता आपलं पर्व सुरू आहे ते अर्थातच विराट पर्व, ते वाचत असताना एक वेगळा आयाम मिळतो आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा. कारण व्यासांनी प्रत्येक पर्वात वेगवेगळं साध्य आपल्यासमोर ठेवलंय. म्हणजे खरं तर त्यांच्या काव्यातल्या कॅरेक्टर्सना ते ध्येय जरी असलं तरी खरं तर त्या महाभारताच्या प्रत्येक वाचकासाठी त्यांनी एक ध्येय ठरवून दिलंय आणि ते त्याचं साध्य असलं पाहिजे आयुष्यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर. तर ह्या पर्वाचं साध्य जर का मानलं आपल्यासाठी काय असावं, तर मला असं वाटतं की क्रिया आणि प्रतिक्रियेच्या मध्ये प्रक्रिया हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, जो आपण तिथे योजला पाहिजे. कारण क्रियेवरती कुठलीही प्रतिक्रिया देताना जर का मध्ये एक प्रक्रिया ठेवली आपण स्वतःहून किंवा जी नियतीने ठेवली आहे आपल्यासाठी योजून, ती समजून घेऊन आपण त्यानुरूप वागलो तरच त्या प्रतिक्रियेचा परिणाम जो हवा तो आपल्याला किंवा नियतीला मिळू शकतो.